ते वर्ष होतं 1986, म्हणजे जवळपास 30 वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे। उत्तर मुंबईतल्या विलेपार्ले इथे पार्लेश्वर मंदिरासमोर एक वडापावची गाडी एका गरीब मराठी माणसानं सुरू केली। आज तोच वडापाव सम्राट वडापाव या नावानं ओळखला जातोय आणि खवय्यांच्या जिभेवर राज्यही करतोय। हा वडापाव आणि त्याचा प्रवास यावरचा हा विशेष वृत्तांत। पार्लेश्वर वडापावचे जनक वसंत नामे एका शाळेत शिपाई म्हणून काम करत असत। पगारात कुटुंबाचा खर्च भागवताना त्यांची दमछाक होत असे। म्हणून पत्नीच्या सल्ल्याने 30 वर्षांपूर्वी त्यांनी पार्लेश्वर मंदिरासमोर एक छोटीशी वडापावची गाडी सुरू केली। यात सुरुवातीला त्यांनी पत्नी आणि भाऊ सुनील नामे यांच्या मदतीनं खूप मेहनत घेतली आणि त्यातूनच त्यांना आजचं हे यश दिसत आहे। शाळेमध्ये पिऊनची नोकरी करत होतो आणि मग मला असं मनात आलं की मिसेस बरोबर तिच्या संमतीने आपण एक व्यवसाय छोटासा चालू करूया। मग तो व्यवसाय आम्ही वडापावच्या दृष्टीने पार्लेश्वर मंदिराच्या समोर चालू केला 1986 साली। आणि म्हणजे त्यावेळेला लोकांचा सपोर्ट हळूहळू मिळत गेला, पण आम्ही डगमगलो नाही आणि चांगल्या प्रकारे मग पार्लेकरांनी आम्हाला साथ दिली। सुरुवातीला म्हणजे आम्ही हे घरामध्ये थोडे करून घेतली रेसिपी, म्हणजे हळूहळू मग ते प्रमाण बरोबर झालं आणि त्याच्यानंतर मग वाढत गेलं। लोकांना पार्ल्यातल्या लोकांना टेस्ट आवडली, तर मग तीच टेस्ट आम्ही सतत ठेवली। विद्यार्थ्यांमध्ये हा वडापाव चांगलाच प्रसिद्ध आहे, म्हणूनच वसंत नामे विशिष्ट दिवसांत विद्यार्थ्यांना मोफत वडापाव देतात। याखेरीज वडापावसाठी विद्यार्थ्यांकरता स्मार्ट कार्ड सुरू करणारा पार्लेश्वर वडापाव हा मुंबईतील पहिला आणि एकमेव वडापाव ठरलाय। सचिन तेंडुलकर सहित अनेक सेलिब्रिटी आवर्जून या वडापावची चव चाखतात। विमानतळ मार्गावरच पार्लेश्वर वडापाव असल्यानं हा बटाटा वडा देशातल्या इतर शहरांमध्येही पोहोचलाय। शिवाय परदेशातही हा बटाटा वडा गेलाय। यासाठी हा वडापाव विशिष्ट पद्धतीनं पार्सल करून दिला जातो। आतापर्यंत जवळजवळ 15-20 वर्षापासून मी इथे खातोय, तर यांची क्वालिटी जी आहे ते आज कुठेही मला मुंबईमध्ये मिळत नाही। कोणताही त्रास होत नाही आणि काहीही प्रॉब्लेम नाही, त्याच्यामुळे बिंदास कुठेही जरी मी असलो तरी इथे येऊन नाश्ता करतो। सध्या या वडापावच्या मुंबईत 3 शाखा असून वसंत नामे यांना संपूर्ण मुंबईत शाखा सुरू करायच्या आहेत। प्रशांत आणि तेजस ही त्यांची 2 मुलंही त्यांना त्यांच्या या व्यवसायात मदत करतात। सुरुवातीला पार्लेश्वर एवढंच नाव असलेल्या या वडापावला त्याची चव आणि गुणवत्तेमुळेच स्वतः ग्राहकांनीच सम्राट हे बिरुद बहाल केलंय हे विशेष। पार्लेश्वर वडापाव सम्राटचे मालक वसंत नामे यांचा प्रवास कोणालाही प्रेरणा देऊन जाईल। 2 पैसे अधिक मिळावेत या उद्देशानं त्यांनी वडापावची गाडी सुरू केली होती। त्या वडापावच्या गाडीनं नामे कुटुंबियांची गरिबी तर दूर झालीच, याचबरोबर मराठी माणसाला व्यवसाय करता येत नाही यालाही त्यांनी छेद दिला। अगदी वडापाव सारख्या पदार्थातही तुम्हाला मोठा व्यवसाय करता येऊ शकतो हे वसंत नामे यांनी सिद्ध करून दाखवलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट आसिफ सिद्दीकीसह मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।